श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. एकदा का स्वामींची समर्थ कृपा झाली की मानवी आयुष्याचे सोने होऊन जाते. फक्त त्यासाठी अपार भक्ती मनात प्रथम रुजावी लागते. श्रद्धा माणसाला ताकद देते, स्वामी भक्तांना आधार देतात. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 44वा. स्वामी गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांच्या स्थानावर प्रकट झाल्याचे अनेकांनी पाहिले होते. तिथे एक सुंदर औदुंबराचे झाड होते. त्याला देखणा पार बांधला होता. स्वामी त्या पारावर आसन मांडी घालून बसले. स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना अजून कल्पना आली नव्हती. चांदण्या रात्री श्री दत्तात्रेय आणि स्वामी त्या पारावर बसून चर्चा करीत. स्वामी कोणाशी तरी बोलत आहेत एवढेच भक्तांना कळे. कारण निर्गुण निराकार अदृश्य रूपात वावरणाऱ्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन एका स्वामींव्यतिरिक्त कोणालाच होत नव्हते. स्वामी स्थानावर आल्यापासून रात्री सुद्धा भोवती तेजस्वी प्रकाश पडायचा. लोक हजारो पायऱ्या चढून यायचे. आल्यावर तिथल्या विहिरीवर हातपाय धुवून तेजस्वी स्वामींच्या पाया पडायचे. श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे. काही भक्त श्री दत्ताच्या जपात मग्न व्हायचे आणि पुन्हा पायऱ्या उतरायला लागायचे. हजारो भक्त रोज तेथे येत होते. एक दिवस एक पंगू दत्तभक्त एवढ्या पायऱ्या खुरडत चढून वर आला आणि औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वामींच्या चरणांशी थकून पडला. स्वामींना एकदम जाग आली. पंगू माणसाला शिखर चढून वर आलेला पाहून स्वामींना खूप आश्चर्य वाटले. स्वामींनी त्याला जवळ घेतले. त्याच्या अशक्त पायांवरून आपले तळहात फिरवले. त्या क्षणी त्याच्या पायातून वीज सळसळत गेली आणि एकदम तो उभा राहिला. त्याच्या लगेच लक्षात आले की स्वामींनी चमत्कार केला आहे. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. श्री स्वामी समर्थ, स्वामी स्वामी समर्थ. लोकांनी ते शब्द आपल्या मुखातून म्हणायला सुरुवात केली आणि संपूर्ण गिरनार पर्वत स्वामींच्या नावाने एकदम दुमदुमून गेला. स्वामींनी जन्मपंगू माणसाला चालण्यासाठी पाय दिले आणि प्रेमाने म्हटले, ही ताकद तुला प्राप्त झालेली आहे. आता तू मज बरोबर अक्कलकोटला चल. स्वामींचे शब्द सर्वांनीच ऐकले आणि मग लोकांची खात्री पटली की स्वामी दत्तावतारी आहेत. त्यांच्या भोवती त्यानंतर गर्दीने जणू वेढाच दिला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा का स्वामींची समर्थ कृपा झाली की मानवी आयुष्याचे सोने होऊन जाते. फक्त त्यासाठी अपार भक्ती मनात प्रथम रुजावी लागते. गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य आहे ह्याची खात्री सर्वच दत्तभक्तांना झालेली आहे. त्यासाठी हजारो पायऱ्या चढून भक्त वर जातात. वाटेत थकतात, परंतु बहुतेक भक्त शिखरावर जातातच. पंगू माणूस शिखरावर गेला ह्याचे कारण त्याच्या मनात दाटून आलेली श्री दत्तात्रेयांविषयीची अपार श्रद्धा. त्या जन्मपंगू भक्ताने निर्णय घेतला होता की माझे पाय पंगू असले तरी मन पंगू नाही, मी हे शिखर चढून जाईन. त्या भक्तीची फलनिष्पत्ती काय झाली तर स्वामींच्या कृपेने त्याच्या पंगू पायांत ताकद आली आणि तो चालू लागला. श्रद्धा माणसाला ताकद देते, स्वामी भक्तांना आधार देतात. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 44वा संपूर्णम.